श्रीनिवास गोविंद श्री वेंकटेश गोविंद भक्तवत्सल गोविंद भागवत प्रिय गोविंद गोविंद हरि गोविंद वेंकटरमण गोविंद। श्री बालाजी देवस्थान मंडळ, बालाजी सोसायटी यवतमाळ तर्फे श्रावण मासानिमित्त सुरू असलेल्या प्रवचनमालेचा आजचा 6वा दिवस। आजचे प्रवचनकार आहेत डॉक्टर श्री सतपालजी सोवळे सर। सरांच्या प्रवचनाचा विषय आहे दुर्जन पद्धती। मी आजचे प्रवचनकार डॉक्टर सतपाल सोवळे सरांना विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम बालाजीच्या मूर्तीस हार अर्पण करावा। श्रीनिवास गोविंद श्री वेंकटेश गोविंद भक्तवत्सल गोविंद भागवत प्रिय गोविंद 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 वेंकटरमण गोविंद गोविंद हरि गोविंद वेंकटरमण गोविंद नित्य निर्मल गोविंद नीलमेघ श्यामा गोविंद पुराण पुरुषा यानंतर श्री शैलेशदादा देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी आपले आजचे प्रवचनकार डॉक्टर श्री सतपालजी सोवळे सर यांचं स्वागत करावं। मी सरांना विनंती करतो की त्यांनी मंचावरील आपलं स्थान ग्रहण करावं। आजचे प्रवचनकार डॉक्टर श्री सतपालजी सोवळे सर यांचा परिचय मी करून देतो। ठीक आहे। डॉक्टर श्री सतपाल सोवळे सर सध्या पंचायत समिती नेर येथे केंद्र समन्वयक म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी मराठी, राज्यशास्त्र व शिक्षणशास्त्र या विषयात MA केलेलं असून नेट आणि PhD धारक आहेत। या शैक्षणिक पात्रता प्राप्त केल्या आहेत। त्यांच्या PhDचा विषय वैदर्भीय संतांच्या वाङ्मयातील सामाजिक आशय हा आहे। सोवळे सर यांचे 3 ग्रंथ प्रकाशित झाले आहेत। एक जगाच्या कल्याणा, दुसरं म्हणून कळवळा येत असे आणि तिसरं आम्हा घरी धन। तसेच नागपूर येथून प्रकाशित होणाऱ्या शिक्षण समीक्षा या द्वैमासिकाचे ते सहसंपादक म्हणून सुद्धा कार्यरत आहेत। सामाजिक व वैचारिक क्षेत्रातही सरांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे। सर भारतीय विचार मंच चे प्रांत संयोजक, स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंचचे अध्यक्ष व विदर्भ साहित्य संघ यवतमाळ चे यवतमाळचे शाखा अध्यक्ष म्हणून सुद्धा जबाबदारी सांभाळत आहेत। राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ बालभारती पुणे येथे इयत्ता 3री ते 5वीच्या भाषा विषयासाठी सर विषय समिती सदस्य म्हणून कार्यरत आहेत। राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर SCERT पुणे येथे निमंत्रित सदस्य असून अभ्यासक्रम विकसन NCERT पुणे येथे तज्ञ सदस्य म्हणून सुद्धा कार्यरत आहेत। स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे सर सदस्य आहेत। लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालय येथील CDC मध्ये शिक्षण तज्ञ म्हणून सरांचा समावेश आहे। अशा शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक व वैचारिक क्षेत्रातील विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत असलेले डॉक्टर श्री सतपालजी सोवळे यांनी आपल्या कार्याचा स्वतंत्र ठसा उमटविला आहे। मी सरांना विनंती करतो त्यांनी आजच्या प्रवचनाचा विषय दुर्जन पद्धती याला सुरुवात करावी। धन्यवाद। लोकाभिरामं रणरंग धीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाक्रंतम श्रीरामचंद्रम शरणम। सर्वप्रथम तिन्ही लोकांना आनंद देणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी, तसेच या स्थानाचे अधिष्ठाती देवता लक्ष्मीनारायण यांच्या चरणी वंदन करतो। आपल्या या बालाजी देवस्थानचे अध्यक्ष आदरणीय
श्री विनोदराव देशपांडे काका, या विश्वस्त मंडळाची सर्व सन्मान्य मंडळी, गेल्या अनेक वर्षांपासून श्रावण मास व्याख्यानमाला, प्रवचनमाला ही जी चालते, आता अलीकडच्या काळामध्ये त्याचं सातत्य टिकवण्यासाठी प्रयत्न करणारे मोरेश्वर पुंडशास्त्री सर, अतुल सर, या ठिकाणी उपस्थित श्रोतृवर्ग, मातृशक्ती, सर्वांना आधी वंदन. खरं तर मी फार भाग्यवान आहे की या सगळ्या अनेक वर्षांपासून हा जो उपक्रम बालाजी देवस्थानच्या माध्यमातून चालतो, त्याचा एक घटक होण्याची संधी मला वारंवार प्राप्त होते आहे. त्या निमित्तानं अनेक महत्वाचे ग्रंथ की साधारणतः ते कधी उघडून त्याचा अध्ययन करणं हे रोजच्या दैनंदिन सगळ्या धावपळीमध्ये अशक्यप्राय अशी बाब आहे. त्याचं अध्ययन करण्याचं, त्याचं अवलोकन करण्याचं, थोडंसं त्यातलं शतांश काहीतरी घेण्याचं सौभाग्य या उपक्रमामुळे प्राप्त झालं. मग तुकाराम महाराजांची गाथा असेल, मग ती नाथ महाराजांचं रामायण असेल, दासबोधावर मागच्या वर्षी विषय झाला, ग्रामगीता असेल. खरं तर ग्रामगीतेतला ज्या वर्षी ग्रामगीता होती आणि ग्रामगीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या आधी त्या अध्यायाचा विषय आणि त्याचा परिचय असा एक पॅटर्न आहे. त्यात गुलाबराव महाराजांच्या संदर्भातला एक त्यातली जी रचना आहे, संत गुलाबराव बालांद त्याचे जीवाघरी शास्त्र वेद, हे पूर्वजन्मीचे संचितची सिद्ध नाही प्रारब्ध फुकाचे. आणि त्यातून मग गुलाबराव महाराज काय असावं, आणि तिथून मग त्या सगळ्या कुतूहलातून पुढे मग PhD पर्यंत तो विषय पोहोचला. त्याचं सुद्धा सगळं श्रेय या प्रवचन मालेला आहे. एकूणच भारताचं जे वैशिष्ट्य आहे, एक प्रचंड मोठी ज्ञान परंपरा, विश्वगुरुपदी भारताला विराजमान करणं, असं जे आपण म्हणतो, विश्वगुरु होण्यासाठीचे निकष काय आहेत? मग त्यात भौतिक सुविधा आहेत का, पर कॅपिटा इन्कम आहे का, किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, किंवा सैन्य रणगाडे हे आहे का, आर्थिक संपन्नता आहे का? हे सगळं असणारे देश आहेत अस्तित्वात आजही, भारतापेक्षा कितीतरी पटींनी समृद्ध असणार. परंतु संपूर्ण जगाला नैतिक मूल्यांची शिकवण देणारा ध्रुव ताऱ्यासारखं अढळ स्थान हे केवळ भारताला मिळू शकतं. त्याचं कारण या सगळ्या शेकडो वर्षांची ज्ञान परंपरा हे आहे. विश्वगुरुपदी विराजमान होणारी भारत माता, ती या आध्यात्मिक कारणामुळे, आमच्या ज्ञान परंपरेमुळे जे काही साहित्य ऋषीमुनींनी, प्राचीन सगळ्या साहित्यकारांनी, रचनाकारांनी केलं आहे, त्यातून एकूण मानवी जीवनाकडे पाहण्याची दृष्टी संपूर्ण जगाला मिळाली. त्या आधारावर संपूर्ण जग आमच्याकडे आशेनं पाहत आहे, पाहत राहणार आहे. आणि त्याच सगळ्या समृद्ध अशा परंपरेतलं, त्या सगळ्या म्हणजे त्याला समुद्रातले मोती असं वर्णन आपण जर केलं तर त्यातला एक मोती म्हणजे नीतिशतक. महाकवी भर्तृहरींची ही रचना आहे. त्याचा परिचय झालाय, अनेक त्यातले श्लोक, याची चर्चा देखील आपण आधीच्या सगळ्या सत्रांमध्ये केली आहे. हे जे नीतिशतक आहे, सुरुवातीला शृंगार शतक, मग नीतिशतक आणि वैराग्य शतक. महाकवींच्या त्या जीवन प्रवासात त्यांचे तत्कालीन जे काही अनुभव आहेत, त्यांचं जे काही निरीक्षण आहे, त्यांचं जे काही चिंतन आहे, त्या 100 श्लोकांच्या सुभाषित मालिकेमध्ये व्यक्त झालेलं आहे. याची जर वैशिष्ट्य आपण पाहिली, रचनात्मक वैशिष्ट्ये असतील, साहित्यिक वैशिष्ट्ये असतील, तर ह्या 100 श्लोकांचं सुभाषित वजा असं हे साहित्य आहे. ते मौक्तिक स्वरूपाचं आहे. प्रत्येक श्लोक स्वतंत्र आहे, त्याला स्वतःचा आशय आहे. शिवाय एकूण विषयाचं सुद्धा सातत्य त्यात आहे. विरोधी विचारांचा विचार करून त्याच्याबद्दलचं विवेचन आहे. दृष्टांत प्रधान अशी शैली आहे. म्हणजे आशयाच्या दृष्टीनं जेवढं समृद्ध असं हे साहित्य आहे,
तेवढंच रचनेच्या दृष्टीनं, साहित्यिक मूल्यांच्या दृष्टीनं सुद्धा महत्वाचं आहे. अर्थगर्भता आहे, उपमांची त्याच्यामध्ये रेलचेल आहे. विशेष म्हणजे कवी कल्पना नाही, ते अनुभव सिद्ध ज्ञान आहे. जे जे निरीक्षण केलं त्याचं एकूण मानवी जीवनावर होणारे परिणाम, त्याचं एक साध्या एका सोप्या एका वाक्यात जर त्याचं वर्णन करायचं असेल तर मानवी स्वभावाचे सूक्ष्म निरीक्षण, मानवी जीवनाचे वास्तव दर्शन आणि त्याची सुंदर काव्यात्मक अभिव्यक्ती, असं या नीतिशतकाचं वर्णन आपल्याला करता येईल. त्यातली दुर्जन पद्धती हा एक भाग माझ्याकडे आहे. नीतिशतकाचं हे सगळं जे वैशिष्ट्य आपण पाहिलं त्याच्यामुळेच त्याची लोकप्रियता देखील आहे. अनेक भाषांमध्ये भाषांतरं झालेली आहेत. योगी अरविंदांनी एक मुक्त काव्यानुवाद या अर्थानं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं आहे. या ठिकाणी उल्लेख आपण केला पाहिजे, केलाही असेल पूर्वीच्या सगळ्या वक्त्यांनी. स्वानंदजींनी यावर जे काम केलं आहे ते फार मौलिक आहे. त्यांचं स्वतःचं अध्ययन प्रचंड आणि सगळ्या श्लोकांचा एक सार्थ विवेचन केवळ नीतिशतकांच्या संदर्भात नाही तर मेघदूत असेल, शाकुंतल असेल, प्रचंड साहित्य, प्रचंड काम हे त्यांचं आहे. आपल्या यवतमाळसाठी भूषणावं असं काम आहे, तो सुद्धा उल्लेख करणं गरजेचं आहे. दुर्जन पद्धती आहे हा विषय आहे. एकूण 100 श्लोकांपैकी 10 श्लोक त्याच्यामध्ये दुर्जन पद्धती म्हणजे दुर्जनांची लक्षणं, दुर्जनांचं स्वभाव वर्णन, दुर्जन ओळखण्याचे निकष असं आपल्याला म्हणता येईल. दुर्जन कसे, दुर्जन कोण, पहिला जो श्लोक आहे त्याचा अन्वय आपण पाहूया. अकरुणत्वमा कारण विग्रहा परधने परयोषितीच स्पृहा सुजन बंधू जने सहिष्णुता प्रकृती सिद्धमिदम ही दुरात्मनाम. प्रकृती सिद्ध जन्मजात दुर्जन ओळखायचे कसे? पहिलं लक्षण अकरुणत्वम, निर्दयता, अकरुणता. खरं तर वामन पंडितांनी सुद्धा याची एक समश्लोकी टीका लिहिलेली आहे, ती आज अधिक सुलभ. भर्तृहरींच्या रचनेला प्रासादिक असं देखील म्हटलं गेलंय, समजायला वाचायला सोपी या अर्थानं, म्हणून ती लोकप्रिय देखील आहे. वामन पंडितांचं याच्यावरची जी समश्लोकी आहे ती आहे हुका कोरडे वैरकी निर्दयत्व परस्त्री परद्रव्य हे मुख्य सत्व अनिष्टत्व चिंती सद्बांधवांचे स्वतः सिद्ध हे रूप पै दुर्जनांचे. दुर्जनांचे लक्षण कुठले? पहिलं तर निर्दयता, अकरुणमत्व, की विनाकारण दयेचा अभाव. करुणा हा जो सद्गुण आहे इतर सर्व प्राण्यांपेक्षा मनुष्याला वेगळं करणार आहे. प्राण्यांचा स्वभाव आहे क्रियेला प्रतिक्रिया देणं. क्षमा कोण करू शकतो? तर मनुष्य करू शकतो. त्याच्यामुळे करुणा हा जो स्थायी भाव आहे, कंपॅशन, रामकृष्ण परमहंसांची फार सुंदर गोष्ट आहे. रामकृष्ण परमहंस एका ठिकाणी बसलेले, त्या आश्रमात बसलेले आहे आणि एकाएकी ते अस्वस्थ झाले, ओरडायला लागले की अरे दुष्ट, रे दुष्ट, मत मारू नकोस. आजूबाजूच्या शिष्यांना कळत नव्हतं की काय होत आहे, बसलेले आहे, यांना कोण मारत आहे. मग थोड्या वेळाने लक्षात आलं की बाहेर दूर कुठेतरी एक कसाई गाय घेऊन चाललाय आणि त्या गायीच्या पाठीवर तो जो प्रहार करतोय, तो जो काडीने मारतो आहे, त्याचे वळ रामकृष्णांच्या पाठीवर पडलेले. आता हे कसं झालं, काय झालं? तर हे तादात्म्य आहे. करुणेचा जो भाव त्यांच्या मनात आहे त्यातून त्या गायीच्या वेदना ज्या त्यांनी अनुभवल्या त्याचं प्रत्यक्ष दर्शन त्या पाठीवर झालं. तर ही जी करुणा आहे, त्या करुणा ही मनुष्याचा अलंकार आहे. ती ज्याच्याकडे नसते, ज्याच्याकडे अभाव असतो तो दुर्जन. परवा एक व्हिडिओ आपण पाहिला, अनेक बातम्यांमध्ये सुद्धा आलाय की 6 वर्षाचं ते बालक, पहिल्या वर्गातलं, आणि शिक्षिका त्याला एक मारते
तो लगेच गतप्राण होतो, त्याच शिक्षिकेच्या मांडीवर जीव सोडतो. इतक्या छोट्याशा बालकाबद्दल काय असा राग, काय असं हे झालेलं. मनामध्ये करुणेचा अभाव असला की अशा पद्धतीची अभिव्यक्ती आपल्याकडून होते. म्हणून मग दुर्जनांचं हे पहिलं लक्षण दयेचा अभाव. दुसरं लक्षण अकारण विग्रह. खरं तर ही जी करुणा आहे, पहिलं जे महाकाव्य रचल्या गेलं ते करुणेतूनच. महाकवी वाल्मिकींनी जेव्हा त्यांच्या त्या नित्यक्रम करण्यासाठी सकाळच्या स्नानासाठी ते निघालेले आणि क्रौंच पक्ष्यांचा वध त्यांनी पाहिला आणि त्या सगळ्या प्रसंगाचा त्यांच्या मनावर जो झालेला परिणाम, त्यातून उत्स्फूर्तपणे जी प्रतिक्रिया बाहेर पडली, त्यातून पहिलं काव्य निर्माण झालं. तथागत गौतम बुद्धांचं पुढे अनेकांनी ते नाकारलं, डॉक्टर बाबासाहेबांनी देखील नाकारलं, परंतु वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या जे उदाहरण आपण ऐकत आलो आहे की तथागत गौतम बुद्धांनी जेव्हा ते सिद्धार्थ होते तेव्हा त्यांनी जरा, व्याधी आणि मरण पाहिलं आणि त्यातून कधीही न पाहिलेले प्रसंग पहिल्यांदा जेव्हा त्यांनी पाहिले, त्यांच्या मनामध्ये करुणा दाटून आली आणि त्यातून पुढे मग सगळ्या त्यांची साधना ही सुरू झाली. तर हे जे आहे करुणा, तो ज्याच्याकडे नाही त्याला वेगळ्या प्रमाणपत्राची गरज नाही, तो दुर्जन. दुसरा जो आहे त्यातला अकारण विग्रह. या श्लोकामध्ये पुढचा जो आलेला आहे त्याचा अन्वय आपण पाहतो. अकारण विग्रह. काही लोकांना भांडण करण्यासाठी कारणांची गरज नसते. वर्तमानपत्रामध्ये आपण अनेक उदाहरणं पाहतो की रागाने पाहिलं, धक्का दिला किंवा काही 50-100-50 रुपयांचा व्यवहार काही राहिला, कुठल्याही क्षुल्लक कारणासाठी हिंसा होते, मारहाण होते, हत्येपर्यंत प्रकार जातो. हे अनेक प्रकार पाहिले. मग हे सगळे दुर्जन कारणाशिवाय जे हिंसा करतात, प्राण्यांना विनाकारण मारणे, दगड मारणे, पक्ष्यांना मारणे, आनंदासाठी शिकार करणे, ह्या सगळ्या ज्या आहेत हिंसेचे प्रकार. अकारण हिंसा, अकारण भांडण. त्या भांडणाचा एक रील आला होता. त्या रीलच्या माध्यमातून कधी कधी फार विनोदी प्रसंग येतात, पाहायला मिळतात. तर ती पत्नी बसलेली आहे, पतिदेव खाली आपल्या लॅपटॉपवर काम करत आहेत, सुखवस्तू कुटुंब आहे, घरी वर्क फ्रॉम होम आहे, त्याच्यामुळे घरी मदतीला पतिदेव उपलब्ध आहेत सगळ्या कामाला. आणि तिच्या मनात विचार येतो की किती मी भाग्यवान आहे, इतका सद्गुणी पती मला मिळाला. मला घरकामातही मदत करतो, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो, मला पाहिजे तेव्हा फिरायला नेतो, मला छान ड्रेस देतो, मला पार्टी करवतो, हे करतो ते करतो, सगळं करतो. किती मी भाग्यवान आहे. आणि असं स्वतःच्या आनंदात असताना तिच्या मनात विचार आला की खरंच हा जितका सात्विक आहे, सज्जन आहे, मुळात माझ्याऐवजी जर दुसरी कोणी असती, मी याच्या आयुष्यात न येता दुसरी कोणी आली असती, तिच्याशी सुद्धा हा छान वागला असता, तिला सुद्धा फिरायला नेलं असतं, तिला सुद्धा हे सगळं मिळालं असतं, तिला सुद्धा पार्टीला नेलं असतं, तिला सुद्धा ड्रेस दिला असता, तिला सुद्धा गिफ्ट मिळालं असतं. आणि माझ्याशिवाय दुसऱ्या मुलीला गिफ्ट मिळालं, हे मला शक्य होणार, सहन कसं होईल. आणि ती लाथ मारते त्याला लगेच तिथे. तो विनोदाचा भाग झाला, परंतु कारण लागत नाही. अकारण विग्रह, अकारण भांडण, हा जो भाग आहे हा अनेकांच्या जीवनात आलेला असतो, पाहतो आपण. त्याच्यानंतर परधन, परयोषितीच स्पृहा. परधनावर डोळा ठेवणे. जेव्हा घरातली वाटणी होत असते, वडिलोपार्जित संपत्ती वाटण्याची वेळ येते, तेव्हा माणसांचं खरं रूप बाहेर येतं. सोयरे दायरे दिल्या घेतल्याचे जे म्हटलंय तुकोबांनी, ते तेव्हा लक्षात येतं. मग बहिणीचा हिस्सा कसा मिळावा यासाठी जे केलं जातं ते परधन. मग अनेक त्याचे उदाहरणं देता येतील. तुमच्या आमच्या जीवनातही आहेत. सगळे जे फसवणूक आहेत, लोबाडणूक करणारे आहेत, चोऱ्या करणारे आहेत, भ्रष्टाचार करणारे आहेत, जो आपला घामाचा, परिश्रमाचा, हक्काचा पैसा नाही, त्याच्या व्यतिरिक्त धनावर ज्यांचा डोळा आहे ते सगळे दुर्जन.
तसंच परस्त्री माते समान. छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट माहिती आहे की ती सुभेदाराची सून जेव्हा त्यांच्या पुढ्यात आली, अत्यंत आरास पाणी सौंदर्य असलेली ती सुभेदाराची सून, परंतु तिची साडी चोळी देऊन तिचा सन्मान करून महाराज तिला परत पाठवतात. अशीच आमची आई असती सुंदर रूपमती, आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती. ती किती सत्य आहे, किती काय आहे, कवी कल्पना असेल, जे असेल ते, परंतु हे आमचे आदर्श आहेत. परस्त्री माते समान. लक्ष्मणाचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. जेव्हा सीतेचं हरण झालं आणि मग त्या विमानातून ती जात आहे आणि मागे राम लक्ष्मण कधीतरी मला शोधायला येतील, तेव्हा त्यांना माझी ज्या वाटेने मी गेली आहे ती वाट त्यांना कळावी म्हणून एक एक आभूषण वरून ती फेकते आणि सगळे जे वानर आहेत ते आभूषण घेऊन रामाकडे येतात. राम ते आभूषण पाहतो. राम लक्ष्मणाला विचारतात की पहा रे, हे सीतामाईचे आभूषण आहेत का? तेव्हा तो म्हणतो, नाहम जानामि केयुरम नाहम जानामि कुंडले नुपुरे त्वभिजानामि नित्यम पादाभिवंदनात. मला तिचे केयूर काय आहेत, कुंडल काय आहेत, हातात काय घातलं, वर काय घातलं, हे मला काही माहिती नाही, ते मी ओळखू शकणार नाही. मी काय ओळखतो तर तिच्या पायातले नुपुर मी ओळखू शकतो, कारण मी केवळ त्या पायांचं दर्शन घेतलेलं आहे. तर हे जे आहे अशा पद्धतीची हे संस्कार आमच्यावर आहेत. त्याच्यामुळे परस्त्री आणि परधन या निकषांवर जे खरे उतरत नाहीत ते सगळे दुर्जन. त्याच्यानंतर चौथा जो भाग आहे या श्लोकातला, सुजन बंधू जनेषु असहिष्णुता. सज्जनांशी ज्याचा व्यवहार नीट नाही, सज्जनांशी वागण्याची तऱ्हा नाही, किंवा सज्जनांबद्दल जो चुकीचे शब्द अपशब्द माघारी सुद्धा बोलतो वापरतो तो सुद्धा दुर्जन. तसंच नातलगांबद्दल सुद्धा, आपले जे नातलग आहेत त्या नातलगांबद्दल नातेवाईकांबद्दल जे आमचे लोक आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा दोष काढून त्याचं चर्चित चर्वण करण्याची जी सवय असते तो सुद्धा दुर्जनत्वाचाच प्रकार आहे. हे सगळे दुर्जनांचे लक्षण महाकवी सांगतात आणि यांना वेगळ्या प्रमाणपत्राची गरज नाही. हे ज्यांच्यामध्ये आहे ते सगळे दुर्जन. दुसरा जो श्लोक आहे त्यांचा, जे काही श्लोक यातले खूप प्रसिद्ध झाले आहेत त्यापैकी हा एक श्लोक आहे. दुर्जन परिहर्तव्यो विद्ययालंकृतो पिसन मणिना भूषिता सर्पा किमसो न भयंकरा. सुंदर त्यात दृष्टांताचा वापर केलेला आहे की तो नाग जो आहे त्या नागाच्या कपाळावर मणी आहे, त्याने तो सुशोभित झालाय, सुंदर झालाय, आकर्षक झाला आहे, परंतु म्हणून त्याचा जो मूळ स्वभाव आहे तो जाणार आहे का? त्याच्या जवळ जर गेलो तर त्याच्यामध्ये विष आहेच, तो दंश केल्याशिवाय राहणार नाही. आणि अशाच पद्धतीने समाजामध्ये जे काही उच्च विद्या विभूषित लोक असतात, विद्येने अलंकृत आहेत, खूप शिकलेले आहेत, परंतु ते जर स्वभावतः दुर्जन असतील तर त्यांच्या त्या दुर्जनत्वाचा दुष्परिणाम समाजावर झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे अशा उच्च विद्या विभूषित दुर्जनांपासून अलिप्त राहावं, त्यांचा सहवास टाळावा. अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. ओसामा बिन लादेन, त्या किंग अझीज युनिव्हर्सिटी मधून सिव्हिल इंजिनियर स्कॉलर, काही नावं सुद्धा मी लिहून आणले. अब्दुल कादिर खान, मेटॉलॉजिकल इंजिनियर, आतंकवादी. त्यानंतर एक तो टेम कॅझिन्स्की, गणिताचा मोठा सुप्रसिद्ध, हार्वर्ड मध्ये शिकलेला आहे, परंतु बॉम्ब बनवण्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याला अटक झाली, शिक्षा झाली. हर्षद मेहता पासून अनेक उदाहरणं आहेत. आता नीटचं पेपर फुटी झाली, डॉक्टर मोटेगावकर यांचे क्लासेस, सगळे प्राध्यापक मंडळी, त्या विषयाचे तज्ज्ञ, परंतु समाजासाठी घातक.
मग असे जे उच्च विद्या विभूषित आहेत, असे जे विद्येने अलंकृत लोक आहेत, त्यांचा उपयोग काय? केवळ तेच नाही, तुमच्या माझ्या आजूबाजूला असलेल्या मंडळींमध्ये सुद्धा की ज्यांच्याबद्दल आपल्याला खूप आदर आहे, वाटतो की खूप शिकलेले आहेत, खूप पदव्या मिळवलेल्या आहेत, परंतु अहंकार आहे, मत्सर आहे, संकुचितता आहे, असुरक्षितता आहे. मग त्या विद्येचा उपयोग काय? जो आचरणातच जे दिसत नाही, जे व्यवहारात दिसत नाही. आणि म्हणून अशा सगळ्यांपासून सुद्धा त्यांचा सहवास टाळावा असं महाकवी म्हणतात. त्याच्यानंतरचं जे आहे श्लोक, एक मानवी स्वभाव महाकवी भर्तृहरी सांगतात. दुर्जनांचा स्वभाव तो कसा, की कितीही चांगलं असलं तरी त्याच्यामधून वाईट शोधणं. ती राजाची गोष्ट बरेचदा सांगितली जायची की लोकांची परीक्षा घ्यायसाठी त्यांनी एक मोठं सुंदर चित्र हे त्यांच्या त्या राज्यातल्या मुख्य चौकामध्ये लावलं. त्यांना सांगितलं, खाली सूचना दवंडी, की याच्यामध्ये जे जे तुम्हाला आवडलेलं आहे, जे जे चांगलं वाटलं, आल्हाददायक वाटलं, ते या बाजूच्या सूचना पत्रकावर लिहा. तुम्हाला 24 तासाचा वेळ. मग दुसऱ्या दिवशी जाऊन पाहिलं तर एकही ऍप्रिसिएशन, त्याला जो प्रशंसा म्हणतो, अशा पद्धतीचं एकही वाक्य तिथे दिसलं नाही. पुन्हा एक प्रयोग केला, तेच चित्र परत ठेवलं, सूचना बदलली, यातलं जे जे वाईट आहे, जे जे चुकीचं आहे, जे जे दुरुस्त करावं असं वाटतं, त्याच्याबद्दल आपल्या सूचनांचे स्वागत आहे. मग तो फळा जो दिलेला होता बाजूचा, त्याच्यामध्ये जागा सुद्धा पुरली नाही. ही जी आहे प्रवृत्ती आहे, हा जो स्वभाव आहे, हा दुर्जनांचा स्वभाव आहे. म्हणजे आमच्याकडे एक पाहिलेला प्रसंग, त्या सासूबाई, त्यांना नवीन आलेली सून फार सात्विक, फार सोज्वळ, चहा आणून दिला. ते चहा घेतला. चहा घेतल्यावर त्या भडकल्या की काय याच्यात साखर नाही, हाताला चवच नाही, काय मिळमिळीत स्वतःसारखाच चहा. तिने सुधारणा केली, दुसऱ्या दिवशी थोडं साखर जास्त घातली, आता घ्या. आणि त्यांच्या चेहऱ्याकडे सासूबाईंच्या हाच प्रतिक्रियेसाठी सासूबाई म्हणाल्या, चहा पिणं झालं सगळं, काय तिथे वडिलांचा कारखाना आहे का, गोण्या येतात का इतकी साखर, हे काय कशासाठी? तिसऱ्या दिवशी तिने अजून एक प्रयोग केला, थोडस विचारून सवरून किती प्रमाण लागतं, काय लागतं, आणि छान चहा केला, मन लावून सासूबाईंना दिला. सासूबाईंनी घेतला. आता कसं वाटतं? बरा होता चव, पण केवढा दिला या मेकडासारखा, चवही कळली नाही. आता चौथ्या दिवशी मग ठीक आहे, थोडासा कपात आणि बशीत 1.5 कप दिला. चहा घेणं झाल्यावर म्हणाल्या, काय मला काय आजारी पडायचं आहे का, मारायचं आहे का, जीव घेते का, किती मोठा चहा दिला. अशा पद्धतीने काहीही केलं तरी त्याच्यातून काहीतरी निघतं. बरं, कर्मधर्म संयोग त्या खरंच आजारी पडल्या, 4-5 दिवस आजारी पडल्या. ही बिचारी सुनबाई, हिने दिवस रात्र तिची सेवा केली, हवं नको ते, आणि रात्री जागरण, सगळं बऱ्या झाल्या, ठणठणीत झाल्या. परंतु या सगळ्या धावपळीमध्ये सुनबाई आजारी पडल्या. मग या त्याच्यावर तयार, काय वेंधळी आहे, काय मेंधाड आहे, स्वतःच्या तब्येतीची काळजी घेता येत नाही, असा सगळा तो प्रकार. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की ह्रीमती जाड्यम गण्यते, जो शालीन आहे. फार सुंदर श्लोक आहे हा. त्याचं वामनाने जे वर्णन केलंय ते पाहूया आधी. लज्जेने जड दांभिक वृत्तीपणे, कापट्य शौचे गणी, शौर्ये निर्दय आर्जवे लडबड्या की दीन सद्भाषणी, मानेच्छा तरी मूर्ख की बडबड्या निकामी भला, ऐसा तो गुण कोणता खलजनी नाही तो निंदिला. तो जो आहे शालीन आहे स्वभावाने, त्याला जड बुद्धी समजल्या जातं, त्याला जड बुद्धी मानल्या जातं, मंद बुद्धी आहे, हालचाल नाही. एखादा आहे व्रतरुचो दंभा, एखाद्याला आपलं व्रत वैकल्य करण्याची आवड असते, उपास तापास पूजा पाती,
तो स्वतःच्या याच्यामध्ये त्याचा कुणाला त्रास नसतो, त्याचे व्रत वैकल्य तो करत असतो. मग त्याला दांभिक समजलं जातं. दांभिक आहे. पुढे एखादा जो असतो शुचो कैवतम, शुचितेने, शुद्ध आचरण ज्याचं आहे त्याला लबाड समजलं जातं, त्याला लबाड म्हटलं जातं. शूरे निर्घृणता, शूर आहे, पराक्रमी आहे. आता सैन्यामध्ये जायचं आहे, त्याला शूर व्हायचं आहे, त्याला त्या सगळ्या हिंसा कराव्या लागणार. दयातीचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे. मग त्याला निर्गुण समजलं जातं, त्याला पाषाण हृदय समजलं जातं, त्याला निर्दय म्हटलं जातं. त्याच्यानंतर मुनो विमतिता, मुनो मनन करणारा, जो मनन करणारा आहे त्याला विमनस्क, स्वतःच्याच धुंदीत राहणारा, मूर्ख, असे सगळे उपमा मिळतात. प्रिय आलापिनी, प्रिय आलापिनी जे आहे त्याला काय म्हटलं जातं? दैन्यम, गोड बोलणार आहे, मधुर भाषी आहे. मग त्याला काय म्हटलं जातं? लाळगोट्या. दीन, लांगुल चालन करणारा. कुठलाही असा सद्गुण नाही की ज्याच्याबद्दल काहीतरी खोड ही काढली जात नाही. तेजस्विनी अवलिप्तता, एखादा बाणेदार आहे, जे काही त्यांनी सांगितलं त्याला प्रत्युत्तर करतो, त्याला उद्धट समजलं जातं. उर्मट आहे, वक्ता आहे, छान स्पष्ट बोलतोय, सांगणार आहे, हा बोलगेवडे आहे. एखादा कमी बोलणारा असेल, गंभीर असेल, तर तो मुख दुर्बळ आहे, दुबळा आहे. असा एकही गुण सद्गुणाचा नाही, सज्जनांचा नाही की त्याला दुर्जन नाव ठेवत नाही. आणि म्हणून नाव ठेवणारे जे आहेत ते जे आहेत ते सगळे दुर्जन. नाव ठेवणं हे दुर्जनांचं लक्षण. पुढे हे फार सुंदर श्लोक आहे हा. लोभ असेल तर इतर अवगुणांची गरज नाही. लोभ जो आहे, लोभ, तो सगळ्या अवगुणांना जन्म देणारा आहे. त्याच्या लोभातूनच मग अनेक गोष्टी येतात, अनेक वाम मार्ग सुचतात. सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या लोभातून निर्माण होतात. पुढे ते म्हणतात, निर्दयता असेल तर पातकांची गरज काय? जर त्याच्यामध्ये दुष्टपणा असेल तर वेगळे पाप करण्याची गरज नाही, त्याच्या रोजच्या व्यवहारातून आपोआप पाप होत जातात. पुढे म्हणतात, सत्यम चेत तपसा चकिम. फार सुंदर वाक्य आहे की ज्याचं आचरण सत्य आहे त्याला वेगळ्या तपश्चर्येची गरज नाही. ज्याचं आचरण सत्य आहे त्याला वेगळ्या तपश्चर्येची गरज नाही. सत्य आचरण हीच मोठी तपश्चर्या आहे. त्याचे परिणाम भोगावे लागतात, त्याची किंमत चुकवावी लागते. तुकाराम मुंडेंच्या 25 वर्षात 24 बदल्या झाल्या. कारण सत्याशी, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही जनमता. जे काही सत्य आहे त्याच्याशी जर एकनिष्ठ राहायचं असेल तर त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्याचे अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. राजा हरिश्चंद्राची गोष्ट वर्षानुवर्ष सांगितल्या गेली. काय आहे ती गोष्ट? विश्वामित्रांनी त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. त्याच्याकडे जे आहे ते सर्वस्व मागितलं. त्यांनी पाणी सोडलं, देऊन दिलं. दिल्यानंतर मग आता हे सगळं जे दान दिलेलं आहे त्याची पूर्णता होण्यासाठी वर दक्षिणा दिली पाहिजे. मग दक्षिणा कुठून द्यायची? आता सगळंच दिलेलं आहे. मग दक्षिणेसाठी काय करायचं? मग तारामती आणि रोहिताश्व त्यांचा मुलगा आणि ते स्वतः राजा हरिश्चंद्र हे बाहेर निघाले, काशीला आले, अन्य ठिकाणी गेले आणि कुठंतरी काम करून ते धन मिळवायचं. तर चांडाळाकडे स्मशानामध्ये अंत्यसंस्कार करायचे. त्याच्या मोबदल्यात पैसा जो काही धन मिळेल तो त्या धनातून मग परिश्रमिका जी आहे ती घ्यायची. प्रसंग असा आला की एकदा रोहिताश्व जो त्यांचा पुत्र आहे त्याला सर्पदंश झाला, त्याचा मृत्यू झाला. तारामती त्याचं कलेवर घेऊन
हरिश्चंद्रांच्या पुढ्यात आली, याचा अंत्यसंस्कार करा, परंतु द्यायला काही नाही. मग कर्तव्य जे आहे, नियम जो आहे, तो त्याच्या बदल्यात धन घेऊन ती क्रिया पूर्ण करणं, त्यांनी असमर्थता व्यक्त केली. आणि या प्रसंगानंतर ती परीक्षा पूर्ण झाली की किती टोकापर्यंत सत्य आचरण केलं जातं, किती मोठे आदर्श आमच्या समोर आहे. आणि म्हणून सत्य असेल तर वेगळ्या तपाची गरज नाही. यदि शुची मना अस्ति तीर्थे न किम, मन शुद्ध असेल तीर्थाला जायची गरज नाही. मन जर शुद्ध असेल तर तीर्थाला जाण्याची गरज नाही. कारण तीर्थाला जायचं कशासाठी, तर ती सगळी प्रसन्नता जी आहे ती घेऊन आमच्या आचरणात तसे बदल करायचे. यासाठी सासू सुनेचं उदाहरण पुन्हा आहे की ती निघाली, पुन्हा तीर्थाला जायचंय. मग ज्या ज्या सूचना द्यायच्या त्या सगळ्या सूचना देता देता अंतिमतः जाणंच राहून गेलं. फार सगळ्यांना माहीत असल्यामुळे त्याला ते वाढवत नाही, परंतु तीर्थांचं जे आहे, जे महत्व आहे ते शुद्ध आचरणासाठी आहे. आणि मुळात ज्याच्याकडे ते आचरण आहे त्याला पुढे तीर्थाची गरज नाही. तसंच सौजन्य असेल तर नातलग कशाला, म्हणजे नातलगांची गरज नाही असं नाही, नातलगांची गरज आहेच. परंतु एखाद्याकडे जर नातलग नसतील आणि त्याचा व्यवहार सौजन्यशील असेल तर नातलगांची कमी त्याला कधी पडणार नाही. हा जो त्याचा लोकसंग्रह आहे, त्याच्या व्यवहारातून त्याने प्रेमाने मिळवलेली जी माणसं आहेत, नातलगांच्या त्या सगळ्या स्नेहापेक्षा जास्त भरभरून त्याला त्याच्या सौजन्यशील वागण्यातून मिळतं. आणि म्हणून सौजन्य असेल तर नातलगांची गरज कशाला. स्वमहिमा यद्यस्ती किम मंडने, स्वतःचा पराक्रम असेल, त्याचं काही कर्तृत्व असेल, त्याने काही केलेलं असेल त्याच्या आयुष्यात, तर वेगळ्या आभूषणांची गरज नाही. त्याचं कर्तृत्व हेच त्याचं आभूषण, त्या कर्तृत्वानेच त्याची ओळख होणार. वेगळ्या सगळ्या अलंकाराची त्याला गरज नाही. आणि पुढे सविद्या असेल, विद्या असेल तर धनाची गरज नाही. विद्या हे सर्वात मोठं धन आहे, त्याच्यामुळे विद्या असेल तर धनाची गरज नाही. आणि शेवटचं आहे की अपयश, अलौकिक, हा जर असेल तर तो मृत्यू होणंही भयंकर. हे सगळं वर्णन महाकवी करतात आहे. पुढे फार सुंदर सप्तशल्य त्यांनी सांगितले. शशी दिवस धुसरो गलित यौवन कामिनी, सुरो विगत वारिजम मुखनक्षरम स्वाकृते, प्रभुर्धन परायणः सतत दुर्गती संजनो, नृपांगत खलो मनसी सप्तशल्यानिमे. आपण जे म्हणतो सौंदर्य, ते याच्यात आपल्याला दिसतं की 7 काटे माझ्या मनातले काय आहेत ते महाकवी सांगतात. पहिलं काय, दिवस धुसर शशी. शशी जो आहे, चंद्र जो आहे, तो पौर्णिमेला जेव्हा आपण पाहतो तेव्हा तो पूर्ण रूपात असतो. त्याचा शीतल सगळा जो प्रकाश पडलेला असतो. कोजागिरीच्या पौर्णिमेचा चंद्र आठवा, ते जे तेजस्विता आहे त्याची, एका अर्थानं सहन होणारी शीतल, ती फार सगळ्यांना प्रसन्न करणारी असते. तोच शशी, तोच चंद्र जेव्हा दिवसा दिसतो सूर्याच्या प्रकाशात, तेव्हा तो निस्तेज झालेला असतो, त्याच्याकडे पाहवत नाही. ते शल्य पहिलं महाकवी सांगतात. पुढचं काय आहे, गलित यौवना कामिनी, सौंदर्यवती, सुंदर ललना. तिचं जे अस्तित्व आहे, प्रत्येक वेळी वाईटच दृष्टी असेल असं नाही. तिचं अस्तित्व हे आल्हाददायक आहे, केवळ पुरुषांसाठी नाही, महिलांसाठी सुद्धा. ती एक एखादी सुंदर ललना आहे, त्या परिसरात आहे, तर तो सगळा परिसर हा आल्हाददायक होतो. परंतु तीच ललना जेव्हा वार्धक्याकडे वळते, तेव्हा ते जे सौंदर्य आहे ते जेव्हा कमी व्हायला लागतं, ते गलित गात्र व्हायला लागतं,
ते शल्य जसं त्या ललनेच्या मनात आहे तसं महाकवीच्या मनात आहे. पुढं ते आणखी एक उपमा देतात. सरोवर पुष्प कमल पुष्पांनी समृद्ध असलेला सरोवर पाहायला सुंदर वाटतो, प्रसन्न वाटतं, छान वाटतं. परंतु जेव्हा ते कमळ हे तिथून कमी व्हायला लागतात, ते त्याचं सौंदर्य नष्ट व्हायला लागतं, तेव्हा त्या सरोवराकडे पाहत नाही. पुढे ते म्हणतात सुंदर सुआकृते अनक्षर मुखम. खूप छान व्यक्ती आहे, दिसायला सुंदर आहे, हँडसम आहे, परंतु निरक्षर आहे. एक शल्य. पुढे आहेत धनपारायण प्रभू. ज्याच्याकडे भरपूर धन आहे, जो मालक आहे, जो दाता आहे, त्याच्यामध्ये लोभ आहे, त्याच्यामध्ये दातृत्वाचा अभाव आहे, ते एक शल्य. पुढे एक ते म्हणतात सतत दुर्गती सज्जनो. खूप सज्जन आहे, खूप विद्वान आहे, परंतु कायम स्वरूपी त्याची दुर्गती आहे, म्हणजे तो विपन्नावस्थेत आहे, आर्थिक संपत्ती नाही कुठल्या तरी कारणामुळे. हे एक शल्य आहे. हे सगळे शल्य जेव्हा ते सांगतात, शेवटचं एक शल्य सांगितलं की महीपती जो आहे, राजा जो आहे, त्याच्या सोबत राहणारा दुष्ट, राजाच्या सोबत राहणारा दुष्ट. आता हे का सांगितलेले आहे, याचा अर्थ काय आहे की एखादी गोष्ट जी त्याच्या सर्वोच्च म्हणजे शिखरावर आहे, त्याच्या नंतर जेव्हा त्याचा लय व्हायला लागतो, तेव्हा तीच बाब आपल्याला टोचते, बोचते. तसं आमचं जे चित्त आहे, आमची जी सज्जनता आहे, ती जर कुठल्या कारणांमुळे, या सगळ्या दोषांमुळे जर दुर्जनत्वाकडे जात असेल, तर ती या सगळ्या उदाहरणांसारखी बोचणारी होते. आणि म्हणून या सगळ्या लक्षणांचं अध्ययन करून स्वतःच्या वर्तनाचा विचार करणं, अशा पद्धतीचं असं हे वर्णन याच्यात आलेलं आहे. एक एक श्लोक फार महत्वाचा आहे. पुढे अनेक अजून 3-4 श्लोक आहेत. शेवटचे जे श्लोक आहेत मौने मूक दिसे वदे तरी महावाचाल, हा एक श्लोक दिलेला आहे. मौनान्मुखम 47 क्रमांकाचा श्लोक. हा आधीच्या श्लोकासारखाच आहे. मौन असेल तर तो अबोल असेल, कमी बोलणारा असेल तर त्याला मुका समजलं जातं. फरडा बोलणारा असेल त्याला वाचाळ समजलं जातं. एखादा मालकाच्या जवळपास वावरू लागला, मालकाच्या अवतीभोवती करू लागला, तर त्याला लांगुल चालन करणारा समजलं जातं, त्याला धटिंगण मानलं जातं. दूर दूर राहू लागला तर त्याला बुजरा लेखल्या जातं. सहनशील असेल तर त्याला भित्रा समजल्या जातं. सहनशील असेल तर त्याला डरपोक समजलं जातं. एखादा सहनशील नसेल तर त्याला उद्धट समजलं जातं. सेवाधर्म अतिबिकट, योग्यांच्या देखील कवित्व गवसायचा नाही. अशा प्रकारचं एक सुंदर, त्याच्यावर वामन म्हणतात मौने मूक दिसे वदी तरी महावाचाल, पाश्ची फिरे तेव्हा धीट, तसा विवेकच नसे जय चालता अंतरे. शांती ते भ्याड, शांती न धरी ते गावढा, या परी सेवा धर्म असा अगाध कथिला, हा जाण योगेश्वरा. शेवटचा एक श्लोक आपण घेऊया. शेवटच्या श्लोकामध्ये अकारण शत्रुत्व जे आहे, मृग मीन सज्जनानाम, मृग म्हणजे हरिण, मीन म्हणजे मासा, आणि सज्जन हे जे आहे तृणजल संतोष विहित वृत्तीनाम. तृण म्हणजे गवत, जल म्हणजे पाणी, आणि संतोष म्हणजे समाधान. या सगळ्यांची आवश्यकता आहे. हरिणाला तृणाची आवश्यकता आहे, माशाला पाण्याची आवश्यकता आहे, आणि आवश्यकता असते ती त्याची गरजही असते. आणि जो सज्जन आहे
त्या सज्जनाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्याकडे संतोष आहे, समाधान आहे. याच्यावर आघात करणारे कोण? तर ते दुर्जन. मग ते कोण असतात? पुढे ते म्हणतात, लुब्धक धीवर पिशुनाम, पारधी, कोळी आणि दुष्ट लोक. आता तो हरिण चरत आहे, आपला जगत आहे, त्याचं काही कोणाशी देणं घेणं नाही, तरीही त्याची पारध तो पारधी करतो, दोष नसताना. तो मासा पाण्यामध्ये जे निसर्गदत्त जीवन त्याला मिळालेलं आहे, तो आपल्या परीने जगतो आहे. त्याच्यात कुठंतरी जाळं टाकलं जातं, त्याला पकडल्या जातं आणि त्याचा घात होतो. तसंच सज्जन व्यक्ती आपल्या मार्गाने नाकासमोर चालत राहतो आयुष्यभर. पाप पुण्याच्या कल्पना मनात घेऊन आपलं चौकटीचं जीवन जगत असतो. त्याच्यावर सुद्धा हे जे दुष्ट आहेत, हे जे दुर्जन आहेत, हे कारण नसताना आघात करतात. आणि म्हणून अशा पद्धतीचं जे वर्णन आहे, हे तुमच्या माझ्या जीवनात रोज आपल्याला पाहायला मिळतं. हे सगळे दुर्जन आपल्याला पाहायला मिळतात. हे जेव्हा वर्णन आपण करत होतो, ऐकत होतो, तेव्हा आपल्याला आठवत होतं, अरे हो, अकारण विग्रह, माझा तो चुलत भाऊ हा तसाच आहे, ती माझी मैत्रीण ती तशीच आहे, विनाकारण भांडते. एक मध्ये श्लोक गेला तो की राजा आहे, परंतु तो तापट आहे, खूप उग्र आहे. तर त्या राजाकडे हा 46 नंबरचा श्लोक आहे, न कश्चित, राजवैभव आहे, सत्ता आहे, पैसा आहे, परंतु कोपिष्ट आहे, तापट आहे. त्याचं वर्णन महाकवी करतात. त्या यज्ञामधल्या अग्नीसारखं, कितीही पवित्र असलं, कितीही चांगलं असलं, काही असलं तरी त्याच्या जवळ गेलं की चटका लागतो. त्याच्यामुळे पद असेल, प्रतिष्ठा असेल, पैसा असेल, तेव्हा हा जो अहंकार उफाळून येतो, त्याच्यातून जी काही तेजस्विता येते, त्याच्यातून जो काही ताप येतो, त्याच्यामुळे हा भानावर नसल्यामुळे आजूबाजूचे लोक पोळले जातात. मग ते पोळले जातात, तर त्याचा परिणाम असा होतो की हे जे राजपद निघून जातं, तेव्हा त्याच्या पोचवायला सुद्धा लोक नसतात. 4 माणसं मिळवताना सुद्धा कठीण होऊन जातं, कारण स्वकीय जोडले नाही. ते स्वकीय जोडले जातात, ते सत्तेने नाही. स्वकीय जोडले जातात, मित्र बनतात, सखे बनतात, ते व्यवहारातून. ते त्यांच्यामध्ये जेव्हा आपण मानसिक गुंतवणूक करतो, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतो, आपले पद, आपले सत्ता ही बाजूला ठेवून माणूस म्हणून त्यांच्याशी जेव्हा आपण वागतो, तेव्हा त्याची ती परतफेड ही मिळत असते. काही लोकांना भरभरून त्याची परतफेड मिळते. असे हे श्लोक आहेत, हे सुंदर आहेत. आणि हे जेव्हा आपण पाहतो, याचे जेव्हा चिंतन करतो, याचा विचार करतो, तेव्हा जे म्हटलं की माझ्या परिचयातले हे असे असे आहेत, दुर्जन शोधायचे आहेत, मग त्यांचं प्रबोधन करायचं आहे, मग त्यांना सज्जनतेच्या मार्गावर घेऊन यायचं आहे, आणि मग जगातले दुर्जन कमी करायचे आहेत. ही सगळी जबाबदारी आपल्याला घेण्याची आवश्यकता नाही. दुर्जन लक्षण कशासाठी आहेत, दुर्जन पद्धती कशासाठी वाचायची, ऐकायची, हे निकष कशासाठी समजून घ्यायचे, तर ते आत्मचिंतनाचं टूल म्हणून. माझ्यामध्ये यातलं काय काय आहे, माझ्यामध्ये यातलं काय काय दुरुस्त करता येऊ शकतं, ते आजपासून मी पुढे दुरुस्त करेन. हे जर आम्ही करत गेलो, संत कबीरांचा दोहा जो आहे, बुरा देखन जो मैं चला बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजा अपना मुझसे बुरा न कोय, की हे जे आहे, हे जे लक्षण आहे, ह्या ज्या पद्धती आहेत, याच्यापैकी माझ्याकडे जे जे आहे ते क्रमशः कमी करत जाणे, क्रमशः सज्जनतेकडे प्रवास करणे, क्रमशः सात्विक मार्गावर मार्गक्रमण करणे, हे जर केलं तर जगातले इतर दुर्जनांचं काय होईल ते हो. एक दुर्जन मात्र कमी करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो, तो म्हणजे आपण स्वतः. तर या दुर्जन पद्धतीचा मला वाटतं इतका वर्णन पुरेचं आहे. उद्या सज्जन पद्धती आहे. सर्वांनी ही सेवा रुजू करून घेतली. या सगळ्या ज्ञान यज्ञामध्ये एक समिधा टाकण्याची संधी प्राप्त झाली, त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद सर.
खरंच भर्तृहरी आणि नीतिशतकम हे शब्द ऐकल्यानंतर माझ्यासारख्या असंस्कृत म्हणजे संस्कृत न समजणाऱ्या माणसाला मराठीमध्ये इतक्या रसाळ, साध्या, सोप्या आणि रोजच्या जीवनातल्या वेगवेगळ्या उदाहरणांवरनं आपण दुर्जन शक्ती, दुर्जन पद्धती याचा जी इतकं छान पद्धतीने समजावून सांगितलं, खरंच आपले देवस्थानातर्फे मनःपूर्वक आभार. सर्व श्रोतृवर्गाने ज्या शांतपणे सरांनी सांगितलेल्या दुर्जन पद्धती पूर्ण प्रवचन इथे स्वतः येऊन ग्रहण केलं त्याबद्दल सर्व श्रोतृवर्गाचे पण देवस्थानातर्फे मनःपूर्वक आभार. आणि उद्याला, आज तर आपण दुर्जन पद्धती ऐकली आहे, आता दुर्जन माहीत झाले तर उद्याला डॉक्टर सौ ललिताताई घोडे यांचा प्रवचनाचा विषय आहे सुजन पद्धती. आपण निश्चित सर्वजण उद्याला पण उपस्थित राहाल याची विनंती करतो. यानंतर प्रसाद वितरण होईल आणि आजचा प्रवचनाचा कार्यक्रम संपेल. पुनश्च एकदा सरांचे हार्दिक हार्दिक धन्यवाद. धन्यवाद. श्रीनिवासा